Okay, we see the excipient used in the formulation of the liquid dosage form. Am I audible to all? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Okay, in last lecture we see the vehicles. Okay. In vehicle, solvent and co-solvent we see. So it is a main excipient. Vehicle is a main excipient which is used in the preparation of the liquid dosage. So next is the preservatives. Preservatives are the substance which is added to various pharmaceuticals dosage form and the cosmetic preparation to prevent the microbial growth or the inhibit the microbial growth. Preservative काय आहे? एक फार्मास्युटिकल सबस्टन्स आहे जे फार्मास्युटिकल प्रिपरेशन मध्ये किंवा जे डोसेस फॉर्म आपण प्रिपेअर करतो, जे कॉस्मेटिक प्रिपेअर करतो, तर त्या प्रिपरेशन मध्ये ते ऍड केलं जातं कशासाठी? टू प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम. जी काही मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ लिक्विड डोसेस फॉर्म मध्ये होत असते, ठीक आहे, जी काही लिक्विड डोसेस फॉर्म मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची जी ग्रोथ होत असते, तर ती ग्रोथ प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा इनहिबिट करण्यासाठी हे प्रिझर्वेटिव्ह वापरली जातात. तर ते मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ त्यामध्ये होऊ देत नाही आणि जे काही प्रिपरेशन आपण तयार केलेलं आहे त्याचं स्टेबिलिटी वाढवतं. ते स्टेबल ठेवतं. त्याला काय म्हणतात? प्रिझर्वेटिव्ह. इन डेली लाईफ मध्ये आपण प्रिझर्व करण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह शुगर किंवा साल्ट आपण वापरतो. शुगर आता तुम्ही लाडू तयार करताना त्यामध्ये शुगर म्हणजे एक स्वीटनिंग एजंट म्हणून पण वापरतो आणि ते प्रिझर्वेटिव्ह म्हणून पण त्यामध्ये वापरतो. जसं आपण मीठ हे एक प्रिझर्वेटिव्ह आहे, ते हे प्रिझर्वेटिव्ह ऍड केल्यामुळे त्याची जे म्हणजे स्टॅबिलिटी त्याची वाढवण्यासाठी आणि जी मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ त्यामध्ये होण्याचे चान्सेस जे असतात ते कमी करण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह यूज केले. सो इट इज अँड द आयडियल प्रिझर्वेटिव्ह would be the effective at low concentration against all the possible microorganisms. So जे काही आयडियल प्रिझर्वेटिव्ह आहेत ते इफेक्ट देतात त्याच्या लो कॉन्सन्ट्रेशन. जे काही मायक्रो ऑर्गॅनिझमची जी ग्रोथ होणार आहे ते त्यामध्ये इनहिबिट करतात, प्रिव्हेंट करतात. सो इट बी द नॉन टॉक्सिक अँड कंपॅटेबल विथ द अदर कॉन्स्टिट्युएंट ऑफ द प्रिपरेशन अँड बी द स्टेबल फॉर द सेल्फ लाईफ ऑफ दॅट प्रिपरेशन. आता प्रिझर्वेटिव्ह तुम्ही ऍड केल्यानंतर ते असं नाही की जे डोसेस फॉर्म ज्या डोसेस फॉर्म मध्ये तुम्ही प्रिझर्वेटिव्ह ऍड करताय तर त्यामध्ये कोणतीही त्याचं ऍक्शन होत नाही. जे काही मेन कॉन्स्टिट्युएंट जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट त्या प्रिपरेशन मध्ये आहेत त्यांच्याबरोबर स्क्रीन इज विजिबल? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. No, ma'am. Visible or not? No, ma'am. No, ma'am. Yes, No, ma'am. ma'am. किती जणांना दिसत नाही? दिसत नाही, इनविजिबल आहे. दिसते का आता?
No, Screen is ma'am. visible? No, ma'am. Roll number 40. No, ma'am. Yes, ma'am. दिसते? स्क्रीन No, दिसते ma'am. का? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. एक मिनिट. Screen is visible to all? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Roll number 32. Yes, teacher. Yes. तुम्हाला स्क्रीन दिसते का? No, teacher. Loading this semester. स्क्रीन दिसते का? No, teacher. कसं काय दिसत नाही तुम्हाला? ते असं गोल फिरायला दिसत नसतं. तुमच्या मोबाईलला रेंज कमी असेल. रोल नंबर 40. Yes, ma'am. दिसत आहे. दिसते? Yes, ma'am. रोल नंबर 11. No, ma'am. No, ma'am. मॅडम नाही दिसत. हे अजून एकदा शेअर करते बघा.
Screen is visible? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे, आपण काय बघत होतो? Preservatives are non-toxic and compatible with the other constituent of the preparation. जे काही प्रिपरेशन मध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट एक्सापियंट डायल्युएंट जे आपण यूज केलेले आहेत त्याच्याबरोबर कम्पॅटेबल असतात आणि इट इज अ स्टेबल फॉर द शेल्फ लाईफ ऑफ द प्रिपरेशन. जे काही प्रिपरेशनची जी शेल्फ लाईफ आहे म्हणजे एक्सपायरी डेट पर्यंत त्याची जे काही लाईफ आहे ते स्टेबल. The majorities of the preservatives are the bacteriostatic rather than the bactericidal and the consist of the both acid and the non-acid type. जे काही प्रिझर्वेटिव्ह असतात तर बॅक्टेरियोस्टॅटिक असतात rather than the बॅक्टेरियोसिडल आणि ते ऍसिडिक पण असतात आणि नॉन ऍसिडिक टाइपचे पण प्रिझर्वेटिव्ह लिक्विड डोसेस फॉर्म मध्ये ऍड केले जातात. सो अमंग द ऍसिडिक टाइप्स ऑफ प्रिझर्वेटिव्स दे आर द फिनॉल, क्लोरोक्रिसॉल, then the 9-phenol alkyl esters of the para hydroxybenzoic acid, benzoic acid, boric acid, and the sorbic acid and their respective salt of that preservative. I am audible to all? Yes, ma'am. तर यामध्ये बघा दोन टाइपचे प्रिझर्वेटिव्ह असतात, ऍसिडिक आणि नॉन ऍसिडिक. तर ऍसिडिकचे हे एक्झाम्पल आहेत जे प्रिझर्वेटिव्ह मोस्टली लिक्विड डोसेस फॉर्मच्या प्रिझर्वेशन साठी किंवा त्याची जी शेल्फ लाईफ आहे ती स्टेबल ठेवण्यासाठी हे प्रिझर्वेटिव्ह ऍड केले जातात. प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय समजलं का? मेन रूल काय आहे? प्रिव्हेंट द growth of the microorganisms. This is the main action of the preservative, to prevent or the inhibit the microorganism growth, and it is the stable for the shelf life of the preservation. Okay. So the next point is the antioxidant excipient. The antioxidants are the currently used as an efficient excipient that daily or inhibit the oxidation process of the molecules. तर त्यामध्ये बघा जे अँटीऑक्सिडंट कशासाठी करंटली यूज केले जाते? जे लिक्विड डोसेस फॉर्म आहे त्यामध्ये अँटीऑक्सिडंट हा मेनली एक्सापियंट यूज केला जातो. कशासाठी? तर इनहिबिट द ऑक्सिडेशन प्रोसेस ऑफ द मॉलिक्यूल. जे काही लिक्विड डोसेस फॉर्म मध्ये जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आपण त्यामध्ये मिक्स करणार आहे तर त्याचं ऑक्सिडेशन होऊ नये इनहिबिट करण्यासाठी किंवा ते डिले जे फास्ट होते ते स्लो हो किंवा ते होऊ नये ऑक्सिडेशन प्रोसेस. आता जेव्हा लिक्विड डोसेस फॉर्म प्रिपेअर करतो तर त्यामध्ये मोस्टली काय असतो? लिक्विड जे अमाऊंट असतं ते जास्त असतं, त्यामध्ये ऑक्सिडेशनचे चान्सेस जास्त असतात. तर अशा वेळेस अँटीऑक्सिडंट एक्सापियंट एक महत्वाचा एक्सापियंट आहे जे ऑक्सिडेशन होऊ नये. वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यावर मोस्टली जे ड्रग्ज असतात त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि ते ऑक्सिडेशन होऊ नये त्यासाठी आपण हे अँटीऑक्सिडंट ड्रग त्यामध्ये ऍड करायचं. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट बघा. Antioxidant act as the chain terminators where it react with the free radical in solution to stop the free radical progression cycle. आता यामध्ये बघा जे काही फ्री रॅडिकलची जी सायकल होते ओके स्टॉप केलं जातं आणि त्याचं ऑक्सिडेशन करून त्यामधून काय होतं की ऑक्सिडेशन झाल्यामुळे काय फ्री रॅडिकल
तयार होतं. आता फ्री रॅडिकल म्हणजे काय माहितीये का? जेव्हा सेपरेशन होतं, एखादा बॉन्ड ब्रेक होतं आणि त्याच्या जे ब्रेक झाल्यानंतर जे काही दोन ऍटम्स बाहेर पडतात तर त्याच्यावर कोणताही चार्ज नसतो. ओके, सेम इलेक्ट्रॉन्स असतात आणि त्याच्यावरती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज नसतो. तर असे जे ऍटम्स असतात त्याला काय म्हणतात? फ्री रॅडिकल्स. ओके, इट इज अ फ्री फ्रॉम द चार्ज. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असा कोणताच चार्ज नसतो, त्याला फ्री रॅडिकल म्हणतात. आणि जे फ्री रॅडिकलची जी सायकल, प्रिपरेशनची जी सायकल असतात तर ते अँटीऑक्सिडंट काय करतात? ते चेन टर्मिनेटर म्हणजे स्टॉप करते. जे काही फ्री रॅडिकल तयार होते तर ते स्टॉप करते, त्याचं प्रिपरेशन स्टॉप करते. ओके, सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ द chelating agent with the antioxidant is the obtained use to the exert synergetic effect. Okay, so what is meant by the synergetic effect? Anyone? What is meant by synergetic effect? कोणत्या टॉपिक मध्ये आहे? पोस्टोलॉजी मध्ये. ओके, तर सिनर्जेटिक्स म्हणजे काय? त्याचं मीनिंग काय? Interaction between two or more. रिएक्शनचा रेट इन्क्रीज करते का अपोज करतोय? Increase. आणि डिक्रीज करते त्याला काय म्हणतात? अँटागोनिझम. Antagonism. जे अपोज करते त्याला अँटागोनिझम, आणि जेव्हा इन्क्रीज करतं रेट त्याला काय म्हणतात? सिनर्जेटिक इफेक्ट. तर जे काही अँटीऑक्सिडंटची जी रिएक्शन जेव्हा ते कॉम्बिनेशन चिलेटिंग एजंट बरोबर केलं जातं, जेव्हा चिलेटिंग एजंट आणि अँटीऑक्सिडंट हे दोन्ही त्या प्रिपरेशन मध्ये जर आपण ऍड केले तर काय होतं? ते एकमेकांची ऍक्शन इन्क्रीज करणार, तर ते सिनर्जेटिक इफेक्ट त्यामुळे तयार होतो. सो नेक्स्ट पॉइंट आहे बघा, अँटीऑक्सिडंट पॉइंट समजला का तुम्हाला? अँटीऑक्सिडंट म्हणजे कशासाठी? टू डिले और इनहिबिट द ऑक्सिडेशन प्रोसेस ऑफ द मॉलिक्यूल. आणि जे काही ऑक्सिडेशन झाल्यामुळे काय होतंय की जे फ्री रॅडिकल तयार होत आहे सोल्युशन मध्ये, ते ऑक्सिडेशन प्रोसेस थांबवून जे काही फ्री रॅडिकल फॉर्मेशन होतं ते स्टॉप करतो. ओके, चेन टर्मिनल म्हणजे काय होतं की स्टॉप करतो ते रिएक्शन. जी काही चेन सायकल पुढे वाढत चालली, एकापासून दुसरे, दुसऱ्यापासून तिसरे, असे जे काही फ्री रॅडिकल्स तयार होत चाललेत तर ते जी सायकल आहे त्याचं जे लास्ट टर्मिनल ते स्टॉप केले जाते. ओके, तर त्याला काय म्हणतात? चेन टर्मिनेट. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, स्टॅबिलायझर. नेक्स्ट स्टॅबिलायझर हा एक एक्सापियंट यूज केला जातो लिक्विड डोसेस प्रिपरेशन साठी. त्यामध्ये बघा ऑक्सिडेशन, फोटोलायसिस, सोलरायसिस and the dehydrations are common transformations taking place in the liquid dosage form. स्टॅबिलायझर मध्ये बघा हे जे स्टॅबिलायझर आहेत ते होऊ नये. ओके, ऑक्सिडेशन होऊ नये, फोटोलायसिस होऊ नये, सोलरायसिस होऊ नये किंवा डिहायड्रेशन होऊ नये, जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट यूज केलेले आहेत त्या लिक्विड डोसेस फॉर्म मध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी हे लिक्विड डोसेस फॉर्म मध्ये ऍड केलं जातं स्टॅबिलायझर. तर आता बघा ऑक्सिडेशन, जेव्हा लिक्विड डोसेस फॉर्म मध्ये लिक्विड किंवा जे व्हेइकल आपण तुम्ही यूज केलं असतं त्यामध्ये लिक्विड अमाऊंट जास्त असतं ऍज कम्पेअर टू द सेमी सॉलिड डोसेस फॉर्म. तर त्यामध्ये चान्सेस, ऑक्सिडेशनचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर फोटोलायसिस, सोलोलायसिस, त्यानंतर डिहायड्रेशन, असे जे काही इन्ग्रेडियंट्स असतात जे व्हेइकल्स किंवा वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे काय होतंय? डिहायड्रेशन.
तर असे जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत तर त्याची स्टॅबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी जे काही त्यांचं नेचर आहे त्याची फिजिओलॉजिकल ऍक्शन आहे ते स्टेबल आहे त्या फॉर्म मध्ये ठेवण्यासाठी हे स्टॅबिलायझर यूज केलं जातं लिक्विडोसिस फॉर्म मध्ये. तर लिक्विडोसिस फॉर्म मध्ये हे जास्त एवढे इन्ग्रेडियंट काय यूज केले जातात कारण लिक्विडोसिस फॉर्म मध्ये काय आहे लिक्विड जे व्हेइकलचा अमाऊंट आहे ते इतर डोसेस फॉर्म पेक्षा जास्त आहे आणि इथं मायक्रो ऑर्गॅनिझमचं ग्रोथ होऊ म्हणजे होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याचबरोबर ऑक्सिडेशन होण्याचे आहेत डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि त्यामुळे काय होतं स्टॅबिलिटी आहे लिक्विडोसिस फॉर्मची इज लेस दॅन द सॉलिड ऑर द सेमी सॉलिड डोसेस. स्टॅबिलिटी आहे लिक्विडोसिस फॉर्मची सगळ्यात कमी असते ऍज कम्पेअर टू द अदर डोसेस. जे सॉलिड आणि सेमी सॉलिड किंवा जे गॅस डोसेस फॉर्म आहे त्याच्यापेक्षा लिक्विड डोसेस फॉर्मची स्टॅबिलिटी कमी असते. सो हे त्याची स्टॅबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी हे स्टॅबिलायझर यूज केले. So among them for the oxidation and the photo decomposition of the drug are very common pathway of the drug decomposition. Okay, तेव्हा drug liquid असे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतात त्याचं डिकम्पोजिशन होतं लिक्विड फॉर्म मध्ये किंवा ते व्हेइकल मध्ये किंवा वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर तर असे जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतात त्याचं ड्रग डिकम्पोजिशन होऊ नये ह्यासाठी फोटो डिकम्पोजिशन किंवा स्टॅबिलायझर ऍड केले जातात. समजले? Then physical stability. A stable formulation retains its viscosity, color, valerity, taste, and the odor throughout its shelf life. Okay. त्याची जी विस्कोसिटी आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी स्टेबल ठेवण्यासाठी ते जो कलर आहे म्हणजे कलरिंग एजंट जे यूज केलेले असतात त्यामध्ये क्लॅरिटी कॅलरिटी ओके अँड टेस्ट जे काही टेस्ट येण्यासाठी जे टेस्टिंग एजंट यूज केलेले असतात किंवा जे ओडर फ्लेवरिंग एजंट त्यामध्ये यूज केलेले असतात तर ते त्या पूर्ण म्हणजे जोपर्यंत तुमचा जो लिक्विड डोसेस फॉर्म एक्सपायर म्हणजे तुम्ही आज मॅन्युफॅक्चर केलाय आणि 3 वर्षानंतर तुमचं जे लिक्विड प्रिपरेशन आहे ते एक्सपायर होणार आहे तर ह्या 3 वर्षामध्ये त्याची कधीही तुम्ही चेक करताना जर चेक केलं तर त्याची विस्कोसिटी सेम असणार आहे जशी तुम्ही आधी चेक केली होती. आज प्रिपरेशन झाले आज त्याची विस्कोसिटी चेक केली किंवा त्याचा कलर चेक केलाय किंवा त्याची टेस्ट ऑर्डर जे काही फिजिकल स्टॅबिलिटी आहेत तर ते चेक केलं आज आणि जेव्हा एक्सपायर तुम्ही 3 वर्षांनी ते एक्सपायर होणार आहे लिक्विड डोसेस फॉर्म तर ह्यामधील जो पिरियड आहे 3 वर्ष आजचा आणि 3 वर्ष जेव्हा एक्सपायर होणार आहे तर हा मधला जो पिरियड आहे तर त्यामध्ये सेम विस्कोसिटी असणार आहे जेव्हा आज चेक केलेली विस्कोसिटी आणि त्या 3 वर्षामध्ये त्या लिक्विड डोसेस फॉर्मची विस्कोसिटी असेल कलर तोच सेम असणार आहे त्याची टेस्ट सेम जशी आज आहे तशीच ह्या 3 वर्षात टेस्ट सेम असणार आहे. ओके सो थ्रू आउट इट्स सेल्फ लाईफ मीन्स अप टू देअर एक्सपायरी डेट त्याची जेवढी लाईफ आहे 3 वर्ष ओके 3 वर्षानंतर ते एक्सपायर होणार आहे तर ह्यात त्याची जी 3 वर्षाची लाईफ आहे त्यामध्ये त्याचं जी फिजिकल स्टॅबिलिटी आहे ती सेम असणार आहे. The stable formulation retain its viscosity, color, taste, clarity, and the odor. Okay. It is a clear? Understand? Yes, ma'am. Okay. Stabilizer कशासाठी यूज करायचंय जे काही लिक्विड प्रिपरेशन आहे त्याची स्टॅबिलिटी मेंटेन ठेवण्यासाठी. त्याचे जे ड्रगचं जे ऑक्सिडेशन होतं फोटोलायसिस होतोय हे होऊ नये ओके आणि त्या लिक्विड डोसेस फॉर्मचे जे टेस्ट कलर ऑर्डर जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटचे ड्रग डिकम्पोजिशन जे म्हणजे लिक्विड जे काही व्हेइकल तुम्ही प्रिपरेशन साठी यूज करणार आहे तर त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे त्याचे जे ओके म्हणजे फिजिकल स्टॅबिलिटी असेल किंवा त्याचे फार्माकोलॉजिकल ऍक्शन असेल किंवा केमिकल ते स्टेबल असेल तर ते
स्टेबल राहिले पाहिजे. ओके, ज्या फॉर्म मध्ये होतं जे जी काही त्याची ऍक्टिव्हिटी होती ती सेम राहिली पाहिजे. लिक्विडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर डिहायड्रेशन किंवा त्याचं फोटोलायसिस हे होऊ नये. ओके, ह्याच्यासाठी आपण स्टॅबिलायझर यूज करतो. स्टॅबिलायझर यूज केल्यामुळे त्या ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटचं ऑक्सिडेशन होणार नाही. त्याची काही टेस्ट आहे ती त्याच्या एक्सपायरी डेट पर्यंत सेम राहणार. तर ह्याच्यासाठी स्टॅबिलायझर यूज करायचं. त्यानंतर बघा ह्यामध्ये कलर कॅन बी मेजर्ड स्पेक्ट्रोफोटोमेट्रिकली. जे काही कलर आहे त्याचे लिक्विड प्रिपरेशन साठी जे कलर तुम्ही यूज केलेला आहे तर कसं मेजर करायचंय तर स्पेक्ट्रोफोटोमेट्री. Clarity can be determined by the measurement of turbidity or the light scattering equipment. स्पेक्ट्रोफोटोमेट्रीनी त्याचा कलर मेजर करायचा आणि जे काही क्लिअरिटी असेल त्या लिक्विडोसिस फॉर्मची ती टर्बिडिटी, किती टर्बिड आहे किंवा किती क्लिअर आहे ह्याच्यावरून त्याची एक रेंज असते बघा. अप टू द स्टार्टिंग फ्रॉम द क्लिअर सोल्युशन टू द अप टू द टर्बिड सोल्युशन. किंवा त्याची लाईट स्कॅटरिंग इक्विपमेंटने म्हणजे त्याच्यामध्ये लाईट पास करायची आणि त्याच्या स्कॅटरिंग म्हणजे ते किती स्कॅटर होते लाईट त्याच्यावरून त्याचं त्याची क्लिअरिटी मेजर केली जाते. Then next is the viscosity can be measured by it is measured by the use of the viscometer. एक विस्कोमीटर असतो बघा, एक ॲपॅरेटस असतं ज्यामध्ये जे काही सोल्युशन तुम्ही प्रिपेअर केलेलं आहे त्याची विस्कोसिटी मेजर केली जाते. त्याला काय म्हणतात? विस्कोमीटर. ओके, कलर कशाने मेजर करायचा आहे? स्पेक्ट्रोफोटोमेट्रिकली. देन क्लिअरिटी इज मेजर्ड बाय द turbidity or the light scattering equipment and viscosity is measured by the viscometer. हे MCQ ला येऊ शकतं. ओके, इम्पॉर्टंट आहे बघा. Then test and the odor can be determined by the pharmaceutical investigator or by the panel of the unbiased stress sensitive individual. तर तुम्ही टेस्ट आणि ऑर्डर जे काही इन्व्हेस्टिगेटर असतात फार्मास्युटिकल्स हे प्रिपरेशन झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेटर्स असतात त्याची टेस्ट चेक करण्यासाठी ऑर्डर टेस्ट ओके, हे मॅन्युअली आपण पर्सनली चेक करू शकतो. So chemical stability of the formulation is affected by the pH, temperature, ionic strength and the solvent effect, light, oxygen. आता जे काही केमिकल स्टॅबिलिटी आहे ती तुमचं जर पीएच जे काही लिक्विडोसिस फॉर्म तुम्ही तयार केलेला आहे त्याचं पीएच चेंज झाल्यानंतर किंवा टेम्परेचर एन्व्हायरमेंट मधील जे टेम्परेचर चेंज झाल्यानंतर त्याची केमिकल स्टॅबिलिटी चेंज होऊ शकते. त्याचा अफेक्ट त्या केमिकल स्टॅबिलिटीवर होऊ शकतो. जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट त्यामध्ये ऍड केलेले आहेत तर ते असे जे इफेक्ट आहेत सॉल्व्हंट इफेक्टमुळे किंवा लाईटचं कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे किंवा जे ऑक्सिजन एअर मधील ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे किंवा ऍटमॉस्फिरिक मधील टेम्परेचर किंवा जे काही लिक्विडोसिस फॉर्म तुम्ही तयार केलेले आहे त्याचा पीएच, आयोनिक स्ट्रेंथ, जे काही लिक्विडोसिस फॉर्म आहे त्याच्यामध्ये आयन्स फॉर्मेशन असतील तर त्याची स्ट्रेंथ किती आहे त्याच्यावरून त्याच्या केमिकल स्टॅबिलिटी जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे त्याची केमिकल स्टॅबिलिटी डिपेंड असते. जसंही चेंज होईल तसं केमिकल स्टॅबिलिटी त्या ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट चेंज होते आणि जसं केमिकल स्टॅबिलिटी त्याची चेंज झाली तर त्याची फार्माकोलॉजिकल ऍक्शन चेंज होते किंवा ते नॉन टॉक्सिक पासून पॉसिबल आहे की ते टॉक्सिक इफेक्ट म्हणजे ते एक्सपायर होतं आणि एक्सपायर झालेले जे डोसेस फॉर्म आहेत ते आपण घेत नाही का तर जे काही त्याची फार्माकोलॉजिकल ऍक्शन असते ती तेवढी नसते जेवढी आपल्याला एक्सपायर म्हणजे त्याच्या शेल्फ लाईफ मध्ये मिळते तेवढी ती केमिकल स्टॅबिलिटी फार्माकोलॉजिकल ऍक्शन तेवढी आपल्याला मिळत नाही. ते त्याची केमिकल
केमिकली स्टॅबिलिटी असते ती कमी होत जाते आणि त्याची फार्माकोलॉजिकल ऍक्शन सुद्धा ते कमी होतं. तर बघा केमिकल स्टॅबिलिटी आहे ते अफेक्ट करतात. हे जे फॅक्टर्स आहेत ते चेंज झाल्यामुळं त्या पर्टिक्युलर ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटची केमिकल स्टॅबिलिटी वरती पण परिणाम होतो आणि केमिकल स्टॅबिलिटी वरती जर इफेक्ट झाला तर त्याच्या पूर्ण फार्माकोलॉजिकल ऍक्शन वरती त्याचा इफेक्ट होतो. सो इनस्टॅबिलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय द यूज ऑफ द बफरिंग एजंट, antioxidant, proper packing. So it is a use of the amber bottle for the light sensitive product. तर जे काही स्टॅबिलिटी मेंटेन ठेवण्यासाठी आणि प्रिव्हेंशन ऑफ द इनस्टॅबिलिटी बिकॉज ऑफ द these factors we see it is affect on the chemical stability, also the turbidity. Then it changes the sometimes because of the temperature changes in the viscosity of the liquidous form, so it is an instability form. So prevention of this instability, use the buffering agent and the antioxidant. These are the solution for the prevention of the instability, and most important is the proper packing. Okay, so in every dosage form we see the storage conditions. It is closed in the airtight container, it is closed in amber bottle, it is kept in a cool place. Okay, it is a place in, it is a protect from the sunlight or kept or avoid the sunlight. Okay, असे जे काही लेबल दिलेलं असतं, स्टोरेज कंडिशन दिलेलं असतं, तर ते लिक्विड डोसेस फॉर्म मध्ये इम्पॉर्टंट असतं त्याचं प्रॉपर पॅकेजिंग. जे काही तुम्ही बॉटल मध्ये ते लिक्विड डोसेस फॉर्म पोअर करताय तर त्याचं जे पॅकिंग असतं ते ओपनर असतं, ओके, वरून जे पॅक केलेलं असतं ते फुल्ली एअर टाईट. ओके, त्यामुळे हवा पण गेली नाही असं पाहिजे, तसं ते पॅक केलं पाहिजे आणि त्याला वरून सील लावलं पाहिजे. तर असं केलं तरच ते काय होणार आहे, ते ऑक्सिजनच्या किंवा ऍटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार नाही आणि जे काही स्टॅबिलिटी तुमचं घालवण्यासाठी म्हणजे इनस्टॅबिलिटी फॉर्म मध्ये आणण्यासाठी हे जे काही फॅक्टर्स अफेक्ट करतात ते होणार नाही. अंडरस्टँड? Stabilizer excipient is understand the concept, all of you? Yes, ma'am. Okay, next point is the suspending or the viscosity enhancing agent. Okay, this suspending agent, it is used in the suspension. Okay, what is meant by the suspension? Anyone define suspension? By physically liquid dosage form, my solid in liquid. Hello? Suspension is biphasic liquid dosage form in which solid particles are suspended within a range of 0.5 to 5 micron. Okay, so suspension is a biphasic liquid dosage form in which solid particles are suspended in the what? Liquid vehicle. So that suspending agent is used for the what? Suspension. A suspending agent, it is a use for the or to increase the effectiveness of the suspending of that active ingredient or the active
the main particles, it is which is in solid form, which is freely suspended in the suspension. Okay, suspending agent कशासाठी ऍड करायचं तर सस्पेन्शनचे जे आपण सस्पेन्शनचे प्रिपरेशन करतो तेव्हा काय होतं सॉलिड जो ऍक्टिव्ह पार्ट असतो, जो ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतो तो सॉलिड फॉर्म मध्ये असतो आणि ते काय होतं सस्पेंड होतं त्या व्हेइकल मध्ये. तर त्याचं सस्पेंडिंग होण्यासाठी, स्प्रेड होण्यासाठी पूर्ण लिक्विड मध्ये ते काय होतं की जे सस्पेंडिंग एजंट काय करतं हेल्प करतं, त्याचा इफेक्टिव्ह असतं तर इफेक्टिव्हनेस इन्क्रीज करतं. ओके, सो द सिलेक्शन ऑफ द अप्रोप्रिएट सस्पेंडिंग एजंट. माय वॉइस इज क्लियर? तर तुम्हाला समजलं का सस्पेंडिंग एजंट यूज काय आहे? तर जे काही सस्पेन्शन आपण प्रिपेअर करतोय त्यामध्ये काय होतंय, जो सॉलिड पार्टिकल्स असते, सॉलिड ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ते सस्पेंड होते त्या व्हेइकल मध्ये. तर ते सस्पेंडिंग त्याचं जे सस्पेन्शन जे स्प्रेड होण्याचं जे सॉलिड पार्टिकल जे स्प्रेड होतात तर त्याचं स्प्रेडिंगचा रेट असतो तो इफेक्टिव्हली होतो सस्पेंडिंग एजंटमुळे किंवा ते फ्रीली सस्पेंड होतात. ओके, जेव्हा सस्पेन्शन तुम्ही ऍडमिनिस्टर करण्याच्या आधी काय करता तुम्ही त्याला शेक वेल बिफोर यूज. ओके, तुम्ही जेव्हा ऍडमिनिस्टर करता त्याला तेव्हा त्याच्या आधी काय करायचं शेक करायचं आणि शेक केल्यामुळे काय होतं ते जे काही सॉलिड पार्टिकल्स असतात ते पूर्ण त्या व्हेइकल मध्ये स्प्रेड होतात. तर हे कशामुळे होतात तर त्यामध्ये सस्पेंडिंग एजंट ऍड केलेलं असतं आणि सस्पेंडिंग एजंट ऍड केल्यामुळे काय होतं ते फ्रीली त्या व्हेइकल मध्ये स्प्रेड होतं. ठीक आहे, जे काही अक्युमुलेशन तयार झालं असतं जे सॉलिड पार्टिकल जे इमिसिबल आहे लिक्विड व्हेइकल मध्ये आणि जेव्हा ते सेटल डाऊन होतात ऍट द बॉटम ऑफ दॅट बॉटल. ओके, तर त्याचं ऍग्रिगेशन सुद्धा होऊ शकतं, अक्युमुलेशन होऊ शकतं. ओके, तर हे सस्पेंडिंग एजंट त्यामध्ये ऍड केल्यामुळे काय होतं त्याचं ऍग्रिगेशन होत नाही, अक्युमुलेशन होत नाही. जे एक गोळ्या म्हणजे 4-5 जे काही त्याचे पार्टिकल्स असतील सॉलिड तर ते एकत्र येऊन त्याचे एक गोळा तयार होत नाही, तर ते फ्रीली सस्पेंड होतात. ओके, सुट्टे एका फॉर्म मध्ये एक पार्टिकल असेल तर ते फ्रीली त्या व्हेइकल मध्ये स्प्रेड होतो, सस्पेंड होतो. ओके, so it is a selection of the appropriate suspending agent is one of the most curious factor in the formulating the pharmaceutical suspension. Okay, so suspending agent is impart viscosity and thus the regard the particle settling. तर ते काय होतं विस्कोसिटी त्याची मेंटेन ठेवते आणि त्यामुळे काय होतं की ते पार्टिकल्स सेटल जे होत आहेत तर ते सेटल होऊ न देता किंवा जे झालेले सेटल पार्टिकल्स आहेत ते शेक केल्यानंतर पूर्ण त्या व्हेइकल मध्ये त्या बॉटल मध्ये जे लिक्विड डोसेस फॉर्म आपण प्रिपेअर केले सस्पेन्शन त्यामध्ये ते स्प्रेड होतात फ्रीली. ओके, the other factors considered in the selection of the appropriate suspending and viscosity enhancing agent. So include the desired rheological property, then the suspendability in the system, chemical compatibility with the other excipient, pH stability, hydration time, and the reproducibility and the cost. Okay, तर हे जे काही म्हणजे कोणता सस्पेंडिंग एजंट किंवा विस्कोसिटी एनहान्सिंग एजंट जे आहेत ते कशावरती सिलेक्शन केलं जातं तर हे त्याचे फॅक्टर्स आहेत बघा. त्याच्या सस्पेंडेबिलिटी वरती, ओके, जी काय सिस्टीम मध्ये ते यूज करणार आहे तर त्याच्या
सस्पेंडेबिलिटीवर ते डिपेंड असतं कोणता सस्पेंडिंग एजंट ऍड करायचंय किंवा विस्कॉसिटी इन्हान्सिंग एजंट जे काय तुम्ही लिक्विड डोसेस फॉर्म प्रिपेअर करताय त्याची विस्कॉसिटी इन्हान्स करायची. ओके, तर हे एजंट कोणत्या फॅक्टरवरती डिपेंड आहे किंवा कोण ते सिलेक्शन करण्यासाठी कोणकोणते इम्पॉर्टंट फॅक्टर तुम्हाला बघावे लागतील. ओके, तर केमिकल कॉम्पॅटेबिलिटी विथ द अदर एक्सेपेंट जे काही अदर एक्सेपेंट तुम्ही यूज करणार आहे मेन व्हेइकल असेल, अँटीऑक्सिडंट असेल, सर्फॅक्टंट्स असतील, स्टॅबिलायझर असेल, तर ह्यामध्ये त्याची केमिकली कॉम्पॅटेबिलिटी अदर एक्सेपेंट बरोबर त्याची केमिकल कॉम्पॅटेबिलिटी चेक करायला लागणार आहे. ओके, किंवा त्याच्या अदर केमिकल्स बरोबर त्याचे इनकॉम्पॅटेबिलिटी म्हणजे त्याची कोणतेही साइड रिएक्शन किंवा टॉक्सिक रिएक्शन होणार नाही हे आपल्याला चेक करायला लागणार. ओके, सो द पीएच स्टॅबिलिटी सस्पेंडिंग एजंट तुम्ही चेक सिलेक्शन करताना त्यामध्ये पीएच स्टॅबिलिटी पण तुम्हाला चेक करावं लागेल किंवा हायड्रेशन टाइम त्याचा हायड्रेशन टाइम किती आहे आणि ते आपण कोणत्या सस्पेन्शन मध्ये किंवा कोणते सस्पेन्शन ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट बरोबर किंवा जे अदर एक्सेपियंट आपण त्यामध्ये यूज करतोय त्याच्याबरोबर ते मॅच. ओके, आणि मोस्ट इज द कॉस्ट. जेव्हा तुम्ही एखादा प्रिपरेशन तुम्ही प्रिपेअर करत असता तर ते प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला किती कॉस्ट लागेल, जे काय ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटची कॉस्ट असेल किंवा ते प्रिपरेशनची कॉस्ट असेल, पॅकेजिंगची कॉस्ट असेल, जसं जसं तुमची कॉस्ट प्रिपरेशन साठी जाईल, पॅकेजिंग साठी जाईल, तशी तशी त्या तुमच्या जो फायनल जो प्रोडक्ट तयार होत आहे, लिक्विड फॉर्म तयार होतं त्याची कॉस्ट हाय असणार. ठीक आहे, तर ह्यामध्ये बघा सस्पेंडिंग एजंट किंवा व्हिस्कोसिटी इन्क्रीजिंग एजंट मध्ये बघा एक्झाम्पल आहेत क्लेज, त्यानंतर नॅचरल गम्स अँड सिंथेटिक गम्स. The natural gums and synthetic gums is the viscosity enhancing agent. Okay, when it is mixed with the water, to increase the viscosity of that liquid dosage form. Understand? Hello. मॅम एकदा रिपीट करते हे पॉइंट. ओके, सस्पेंडिंग एजंट बघा जेव्हा तुम्ही सस्पेन्शन प्रिपेअर करता. ओके, सस्पेन्शन म्हणजे काय? सॉलिड पार्टिकल्स आर द सस्पेंडेड इन दॅट लिक्विड व्हेइकल. आता सस्पेंडिंग एजंट ऍड केल्यामुळे काय होते की जे काही पार्टिकल सस्पेंड होतात, स्प्रेड होतात त्या व्हेइकल मध्ये, तर ते इझिली किंवा त्याचे एका फ्लो मध्ये फ्रीली सस्पेंड होतात. कारण जेव्हा सस्पेंडिंग एजंट त्यामध्ये ऍड केलं जातं तर ते जे काही सॉलिड पार्टिकल्स आहेत त्याचं ऍग्रिगेशन होत नाही, एकत्र येऊन एक घट्ट गोळा होत नाही, तर ते सिंगल फ्रीली सस्पेंड होतात त्या सस्पेन्शन मध्ये आणि त्यामुळे काय होतं तो ऍक्युरेट काय होतं त्याचा डोस आपल्याला मिळतो. ओके, जेव्हा तुम्ही सस्पेन्शन यूज करता त्यावेळेस काय करावं लागतं की सस्पेन्शनची जी बॉटल आहे ते शेक करायला लागते आणि शेक केल्यामुळे काय होतं जे पार्टिकल्स, ओके, जेव्हा तुम्ही पार्टिकल्स काय होतात त्याच्या बॉटमला सेटल झालेले असतात, ते शेक केल्यामुळे काय होतं पूर्ण त्या बॉटलमध्ये किंवा ते जे काय व्हेइकल आहे त्यामध्ये फ्रीली स्प्रेड होतात आणि ते त्यामुळे काय होतं की तुमचा डोस जेव्हा तुम्ही लिक्विड डोस घेता तेव्हा ते इक्वल डोसिंग होतं. ठीक आहे, सस्पेंडिंग एजंट काय करते ते फ्रीली सस्पेंड करते ते सॉलिड पार्टिकल त्या व्हेइकल मध्ये आणि त्याचं ऍग्रिगेशन होऊ देत नाही पार्टिकलचे किंवा 4-5 सॉलिड पार्टिकल एकत्र येऊन त्याचे गोळा तयार होतो, ऍग्रिगेशन होतं, तर ते होऊ देत नाही. समजलं? आणि विस्कोसिटी इन्हान्सिंग एजंट, तर त्यामध्ये काय केलं जाते बघा, विस्कोसिटी जे काही तुम्ही लिक्विड प्रिपरेशन प्रिपेअर करताय तर त्याची विस्कोसिटी इन्क्रीज केली जाते. आता त्यामध्ये एक्झाम्पल आहेत बघा नॅचरल गम्स अँड सिंथेटिक गम्स. तर ते काय करतात, जे काही तुमचं लिक्विडचं प्रिपरेशन आहे त्याची
फिस्कॉसिटी. आता फिस्कस नेचर तुम्हाला माहित असेल, जसं सिंपल सिरपचं आपण बघितलं नेचर, जसं तुमच्या घरात पाक तयार केला जातो तर त्याचं नेचर ते आपण चेक करतो, तर ते काय फिस्कस, एकदम त्याचं नेचर कसं असतं फिस्कस. आणि ते इन्क्रीज करण्यासाठी नॅचरल गम किंवा सिंथेटिक गम त्यामध्ये यूज केलं जातं. त्याची फिस्कोसिटी त्या लिक्विड प्रिपरेशनची इन्क्रीज केली जाते. आता हे जे तुम्ही विस्कोसिटी इनहान्सिंग एजंट किंवा ते सस्पेंडिंग एजंट तुम्ही सिलेक्ट करणार आहात, तर ते कशावर डिपेंड असतं बघा. तर त्याचं केमिकल कॉम्पॅटेबिलिटी अदर एक्सापियंट बरोबर, म्हणजे अदर जे काही एक्सापियंट तुम्ही लिक्विड प्रिपरेशन मध्ये यूज केलेले आहेत तर त्याच्याबरोबर कोणतीही रिएक्शन म्हणजे साइड रिएक्शन होऊ नये किंवा टॉक्सिक रिएक्शन होऊ नये, अशा प्रकारे तुम्ही ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर ते त्याचं पीएच स्टेबल राहायला पाहिजे. त्यानंतर हायड्रेशनचा टाइम किती आहे ते बघायचंय तुम्ही, आणि रिप्रोड्युसिबिलिटी बघायचे, त्याची चेक करायचे. आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे त्याचे कॉस्ट. ओके, तुम्ही जर तुमच्या सस्पेंडिंग एजंटला जर कॉस्ट लागत असेल तर आपोआप त्या जे काही लिक्विड प्रिपरेशन तयार होणार आहे त्याचं कॉस्ट आपोआप त्यांची इन्क्रीज होणार आहे आणि ते मार्केटमध्ये पण महाग विकलं जाणार आहे आणि त्याची सेल कमी होऊ शकते. ओके, त्याची कॉस्ट जास्त असल्यामुळे त्याचा सेल कमी होऊ शकते. तर ते सस्पेंडिंग एजंट, फिस्कोसिटी इनहान्सिंग एजंट ते कसं सिलेक्ट करायचं, म्हणजे हे जे फॅक्टर आहेत, ओके, तर हे अफेक्ट करतं सस्पेंडिंग आणि फिस्कोसिटी इनहान्सिंग एजंटच्या सिलेक्शन साठी. अंडरस्टँड एव्हरीबडी? येस मॅम. Okay. The next excipient. Okay. Next excipient is the humectant. These are the hygroscopic substance that helps to the retard evaporation of the aqueous vehicle from the dosage form. तर हे काय hygroscopic substance आहे. What is meant by the hygroscopic? Absorb water from air. Okay, so these are the substance when it is contact with the water or the moisture, it is absorb the moisture. So it is that helps to the retard the evaporation of the aqueous vehicle from the dosage form. जे काही लिक्विड डोसेस फॉर्म मध्ये जे aqueous vehicles असतात ते जेव्हा लाईट सनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात किंवा लाईटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात तर ते त्याचं जे aqueous vehicle आहे त्याचं इव्हॅपोरेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर त्यात ह्युमॅक्टंट म्हणजे जे हायग्रोस्कोपिक सबस्टन्स त्यात ऍड केल्यामुळे काय होतं, ते इव्हॅपोरेशन न होता त्यामध्ये म्हणजे ऍब्सॉर्ब करण्याची त्यांची क्षमता जे काही aqueous vehicle त्यामध्ये आहे तर ते त्याचं इव्हॅपोरेशन होऊ देत नाही. These are the excipients are used at the 5% strength in the aqueous suspension and the emulsion of the external application. त्यामध्ये 5% जे काही तुमचं सस्पेन्शन इमल्शन असेल जे एक्सटर्नली अप्लाय केले जातं त्याचा यूज एक्सटर्नली होतो. तर अशा लिक्विड डोसेस फॉर्म मध्ये हे ह्युमॅक्टंट 5% स्ट्रेंथ मध्ये यूज केलं जातं. So these are also help to prevent the drying of the product after application to the skin, as well as the prevent the drying of the product from the container upon the opening. Okay, so humectant मध्ये काय असतं तर ते मॉइश्चर ऍब्सॉर्ब करून घेण्याची त्याची क्षमता असते. त्याचं हरवलंच आहे, हायग्रोस्कोपिक सबस्टन्स आहे ते आणि ते ऍब्सॉर्ब करता मॉइश्चर किंवा जे काही इन्व्हायरमेंट मध्ये वॉटर आहे ते म्हणजे ते वॉटर ऍब्सॉर्ब करण्याची त्याची क्षमता असते. त्यामुळे काय होतं की ती प्रिव्हेंट करता जेव्हा तुम्ही हे जे
लिक्विड डोसेस फॉर्म जे सस्पेन्शन आहे, इमल्शन आहे, जे स्किन वरती एक्सटर्नली अप्लाय करतात, तर ते त्यामध्ये जे लिक्विड आहे ओके, तर ते इव्हॅपरेट होण्याचे चान्सेस असतात, तर ते इव्हॅपरेट होऊ न देता जो काही ड्राय होणार आहे, इव्हॅपरेट झाल्यानंतर काय होणार आहे, त्यामधील व्हेइकल इव्हॅपरेट झाल्यामुळे काय होणार आहे, ते ड्राय पडण्याचे चान्सेस जास्त असतात, बरोबर आहे ना. जर तुम्ही एखादा लिक्विड डोसेस फॉर्म तुम्ही स्किन वरती अप्लाय केला आहे आणि त्याच्यातील जो लिक्विड आहे त्याचं इव्हॅपरेशन झालं सनच्या किंवा लाईटच्या ऍटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे, ते काय होणार आहे, ड्राय पडणार आहे ना तुमचा प्रोडक्ट. तर ह्युमॅक्टंटचा यूज काय आहे की ते काय करतं की जे काही इव्हॅपरेट होणार आहे त्यामधील ऍक्वियस व्हेइकल ते इव्हॅपरेट होऊ देत नाही, ते धरून ठेवतं त्या प्रोडक्ट मध्ये, आणि इव्हॅपरेशन झाल्यानंतर ते जे ड्राय पडणार आहे तर ते इव्हॅपरेशनच होऊ देत नसल्यामुळे तो प्रोडक्ट ड्राय होत नाही, बरोबर आहे ना. स्किन वरती अप्लाय केल्यानंतर जर त्याचं इव्हॅपरेशन झालं तर तो ड्राय पडणार आहे प्रोडक्ट, पण हे ह्युमॅक्टंटचा काय रोल आहे, ते इव्हॅपरेशनच होऊ देत नाही, त्यामुळे तो प्रोडक्ट स्किन वरती अप्लाय केल्यावरती ड्राय पडणार नाही. अजून एक त्याचा यूज आहे, प्रिव्हेंट द ड्रायिंग ऑफ द प्रोडक्ट फ्रॉम द कंटेनर अपॉन द ओपनिंग. जेव्हा तुम्ही स्किन वरती अप्लाय करत असता तेव्हा तुमचं जे प्रोडक्टचं जे कंटेनर आहे त्याचं ओपनर काय असणार आहे, ओपन असणार आहे. ओके, त्याचं जे टोपण असते वरचं झाकण असते ते ओपनच केलेलं असणार आहे, आणि त्यावेळेस काय होतं तो प्रोडक्ट ड्राय होऊ शकतो ना. ओके, जर ह्युमॅक्टंट त्यामध्ये नसेल तर तो ते जे व्हेइकल असणार आहे, ऍक्वियस व्हेइकल असणार आहे त्या डोसेस फॉर्म मध्ये, ते इव्हॅपरेट होऊ शकतं आणि तो प्रोडक्ट ड्राय पडू शकतो. तर हे प्रिव्हेंट करण्यासाठी ह्युमॅक्टंट त्यामध्ये ऍड केलेलं असतं. तर त्याचा मेन रोल काय आहे बघा ह्युमॅक्टंटचा, दे आर हायग्रोस्कोपिक सबस्टन्स अँड टू प्रिव्हेंट or the retard the evaporation of the aqueous vehicle from the liquid dosage forms. Okay, आणि त्याचे uses काय, so it is one is the prevent the drying of the product after application of skin, and the next is the prevent the drying of the product from the container upon the opening. Okay, so example बघा त्यात ह्युमॅक्टंटचे, प्रोपिलिन ग्लायकॉल, ग्लिसरॉल, पॉलिइथिलीन ग्लायकॉल हे काय आहेत, ह्युमॅक्टंट आहेत. ओके, ते त्यामध्ये वॉटर ऍब्सॉर्ब करून घेण्याची कॅपॅसिटी असते किंवा त्याचं नेचर असते, आणि त्यामुळे जे काही तुमचं प्रिपरेशन आहे ते ड्राय पडत नाही. अंडरस्टँड? येस मॅम. हॅलो, आय एम ऑडिबल टू ऑल? Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट पॉइंट घेऊया. येस मॅम. ओके, नेक्स्ट पॉइंट बघा ह्यामध्ये, so next excipient आहे तो flocculation agent. Is a prevent the caking. Okay, so addition of the electrolyte reduce the magnitude of the zeta potential of the dispense particle. Flocculation agent काय करतात, प्रिव्हेंट केकिंग. जो केक तयार होतो एक प्रकारचं, जेव्हा तुमचं जे सस्पेन्शन आहे, सस्पेन्शनचं जर ते सॉलिड पार्टिकल्स जेव्हा सेटल डाऊन होतात, तुमची जे सस्पेन्शनची बॉटल जर आठवडा, महिना किंवा 2-2 महिने जर ते तुम्ही शेक केली नाही किंवा युज केली नाही, तर काय होतं, जे काही सॉलिड पार्टिकल्स असतात त्यामध्ये सस्पेन्शन मध्ये ते सेटल डाऊन होतात ऍट द बॉटम ऑफ दॅट कंटेनर, अँड एक लेअर तयार होतो. ठीक आहे, तर तो लेअर म्हणजे एक केक तयार होतो, एक लेअर तयार होतो सॉलिड पार्टिकलचा त्या बॉटलच्या बॉटमला,
ओके, तर तो केक तयार होऊ नये म्हणून काय केलं जातं, फ्लॉक्युलेटिंग एजंट त्यामध्ये ऍड केलं जातं. ओके, त्याच्यात ऍग्रिगेशन होऊ देत नाही आणि केक फॉर्म होऊ देत नाही. केकिंग म्हणजे समजलं का? व्हॉट इज मीन बाय केकिंग? मीन्स in the suspension the solid particles are the settled down at the bottom of the container and the formation of a single layer. Okay, so it form the layer at the bottom and it is unbreakable when it is a caking form in the suspension and we shake that suspension bottle. So because of the formation of the cake of that solid particle, it is not suspend or disperse in the that container or that vehicle. ओके, केक फॉर्म म्हणजे काय, त्याचं ऍग्रिगेशन एक घट्ट केकचं कसं असतं सेम तसं फॉर्म होते आणि जेव्हा तुम्ही ती बॉटल शेक करता तर ते युनिफॉर्मली त्या व्हेकल मध्ये ते सॉलिड पार्टिकल स्प्रेड होत नाही. ओके, एकतर लवकर होत नाहीत आणि जर झाले तर ते युनिफॉर्मली होत नाही. ओके, ठीक आहे. आणि त्यामुळे काय होतं की जे काही डोसिंग तुमचे जो डोस आहे तो ऍक्युरेट तुम्हाला मिळत नाही. काही डोस मध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, काही डोस मध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं. ओके, तर केक फॉर्मेशन म्हणजे काय समजलं का? हॅलो, हॅलो. Yes, ma'am. Yes, ma'am. रोल नंबर 2. Yes, ma'am. केक फॉर्मेशन म्हणजे काय? केकिंग मध्ये हम्म? ते जे सस्पेन्शनचे सॉलिड पार्टिकल्स असतात ना, ते असे एकत्र येतात, त्यांचं एक सेग्रेशन होतं आणि ते अनब्रेकेबल असतात. आणि ते काय होतं, केक फॉर्मेशन झाल्यानंतर ते युनिफॉर्मली त्या सस्पेन्शन मध्ये स्प्रेड होत. तर फ्लॉक्युलेटिंग एजंट काय करतोय, ते जे काही केक फॉर्मेशन होतंय ते प्रिव्हेंट करते. सो इट प्रिव्हेंट द केकिंग, म्हणजे ते केक फॉर्म होऊ देत नाही. आणि त्यामुळे काय होतं की ते जे काही सॉलिड पार्टिकल्स आहेत सस्पेन्शन मध्ये ते फ्रीली सस्पेंड होतात, स्प्रेड होतात. आणि त्यामध्ये बघा, addition of the electrolyte reduce the magnitude of the zeta potential of the dispense particle. ओके, आणि जे त्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स ऍड केले जातात बघा, आणि ते काय करतात, रिड्यूस करतात झिटा पोटेन्शियल ऑफ द डिस्पेन्स पार्टिकल. जे काही सॉलिड पार्टिकल्स त्या सस्पेन्शन मध्ये डिस्पर्स होतात, स्प्रेड होतात, तर ते त्याचं झिटा पोटेन्शियल आहे ते कमी करतात. ओके, तर फ्लॉक्युलेटिंग एजंटचे एक्झाम्पल बघा, स्टार्च अँड सोडियम अल्जिनेट. ओके, these are the example of the flocculating agent. Next is the chelating agent. समजले का? humectant flocculating agent. Yes, ma'am. Yes, ma'am. दोन स्टुडंट आहेत का लेक्चरला? नो मॅम, समजलं. मग कोण सांगायचं समजलं म्हणून? 3च आहेत का? किती जॉईन झालेत? हॅलो, Yes, ma'am. ओंकार कोरके.
येस मॅम. फ्लॉक्युलेटिंग एजंटचा यूज काय आहे? काय यूज? किती वेळ झालं शिकवून मी? लास्टचाच पॉइंट होता ना. काय आहे फ्लॉक्युलेटिंग एजंट म्हणजे काय? कशासाठी यूज केला जात होतं? लिक्विड डोसेस फॉर्म मध्ये फ्लॉक्युलेटिंग एजंटचा यूज काय आहे? लक्ष नाही का तुमचं? ओंकार कोरके, मी कुणाशी बोलते? रोल नंबर 39. हा मॅम. ऍब्सेंट आहात का? मी काय विचारते? फ्लॉक्युलेटिंग एजंटचा यूज काय आहे लिक्विड डोसेज फॉर्मच्या प्रिपरेशन मध्ये? काय आहे? तुम्ही आन्सर दिला तर प्रेझेंट आहे बघा तुमच्या आज. समजतंय का तुम्हाला? जो कॉन्सेप्ट मी शिकवते तो तुम्हाला समजतोय का? येस मॅम. समजतोय. सगळ्यांना समजतोय का? येस मॅम. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. रोल नंबर 39. येस मॅम. सांगा फ्लॉक्युलेटिंग एजंटचा यूज काय आहे? लक्ष होतं ना तुमचं? समजलंय का तुम्हाला? आधी सांगा. समजलंय का तुम्हाला हे मेन सांगा. समजले मॅम, पण सांगते. काय म्हणताय तुम्ही? समजले पण सांगते. समजले पण सांगते. बरं ठीक आहे, एका लाईन मध्ये सांगा, एका शब्दात सांगा. त्याचा 2च शब्दात यूज आहे. बरं जे समजलंय ते सांगा. लक्ष नाही ह्याचा अर्थ. करण तोनपे, रोल नंबर 62. Yes, ma'am. फ्लॉक्युलेटिंग एजंटचा यूज काय आहे? मॅम, प्रिव्हेंट केकिंग. रोल नंबर 39. काय यूज आहे समजलं का तुम्हाला? हा येस मॅम. फक्त 2 शब्द सांगायचे होते, तुमचं लक्ष नव्हतं बघा. ठीक आहे, नेक्स्ट बघा चिलेटिंग एजंट. तुमची मार्च एंडिंगला तुमची एक्झाम असेल सेमिस्टर, किंवा एप्रिल मध्ये असेल. ओके, त्याच्यानुसार आपल्याला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. आणि तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर तुम्हाला कन्सेप्ट समजणार नाहीत. फास्ट होतंय का? आजचं आणि उद्याचं 2 लेक्चर मध्ये हा आपण पॉइंट संपवू शकतो. एवढी पण काय गडबड नाही आपल्याला.
ठीक आहे बघा. Chelating agent. So chelating agents are the substance that forms complex with the metal ion in activating their catalytical activity in oxidation of medicament. Okay, जेव्हा chelating agent मेटल आयन बरोबर हे होतं तेव्हा काय होतं कॉम्प्लेक्स फॉर्म करतं मेटल आयन बरोबर ती इन देअर ऍक्टिव्हिटिंग द कॅटालायटिक ऍक्टिव्हिटीज. जे काही कॅटालायटिक एजंट आहे जे मेटल आयन आहे तर त्याचं कॅटालायटिक जे ऍक्टिव्हिटी आहे ते ऍक्टिव्हेट करतं इन ऑक्सिडेशन ऑफ मेडिकामेंट. आणि जे काही तुमचं ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असेल किंवा जे मेडिकामेंट जे ड्रग्स तुम्ही यूज केलेले आहे तर त्याचं ऑक्सिडेशन करतो. ओके. The substance that forms the complex with the metal ion in activating their catalytical activity in oxidation of the medicament. म्हणजे जे ड्रग्स आहेत त्याचं ऑक्सिडेशन केल्यानंतर जे काही त्याच्यातून आयन्स जे बाहेर पडतात जे कॅटालायटिकल ऍक्टिव्हिटी त्याची ऍक्टिव्हेट करतं. ओके. आणि जे मेटल आयन्स त्या ड्रग्स मधील असतील त्याच्याबरोबर एक कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. ते झालं चिलेटिंग एजंट. सो द चिलेटिंग एजंट्स आर द form the complex with metal ion in activating their catalytical activity in the oxidation of medicament. So these are the agents are capable for the forming the complex with the drugs involving more than the one bond and its complex compound. म्हणजे काय बघा हे जे एजंट आहे चिलेटिंग एजंट तर ते कपेबल असतं कॉम्प्लेक्स फॉर्म तयार करण्यासाठी. ओके. कॉम्प्लेक्स फॉर्म तयार करण्यासाठी कपेबल असतं विथ ड्रग. आणि ड्रग बरोबर त्याचं कॉम्प्लेक्स फॉर्म तयार करतं विथ मोर दॅन वन बाउंड. एक बाउंडनी किंवा एकापेक्षा दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त बाउंडनी ते कॉम्प्लेक्स तयार करतं. आणि हे जे कॉम्प्लेक्स तयार करते कॉम्प्लेक्स कंपाऊंड फॉर्म जे करते त्यामध्ये एक किंवा जास्त रिंग एकापेक्षा जास्त रिंग या स्ट्रक्चर मध्ये असतात. ओके. चिलेटिंग एजंट काय आहे जेव्हा हा चिलेटिंग एजंट मेडिकामेंट मध्ये लिक्विड डोसेस फॉर्म मध्ये ऍड केला जातो त्यावेळेस काय होतंय कॉम्प्लेक्स त्या ड्रग बरोबर फॉर्म करते त्याच्याबरोबर बाउंड तयार करते मोर दॅन वन बाउंड. ओके. दोन किंवा दोन पेक्षा जास्त त्याच्याबरोबर बाउंड तयार करतं आणि ते रिंग फॉर्म मध्ये स्ट्रक्चर फॉर्म करतं. ओके. चिलेटिंग एजंट. सो इट इज अ प्रोटेक्ट फ्रॉम द catalyze that accelerated the oxidative reaction. जे protected drug असतात protected drug from the catalyze that accelerated the oxidative reaction. So in that बघा drugs in that in some spelling mistakes in that example that is the disodium EDTA. Okay. Then dihydroxy ethyl glycerin, citric acid and tartaric acid. These are the chelating agents which form the complex with the drugs and the formation of the ring structure. जे काही तुमचं जे स्ट्रेट चेन असते त्या ड्रगची तर ते चिलेटिंग एजंट जेव्हा त्या लिक्विड प्रिपरेशन मध्ये ऍड होतो तेव्हा काय होतं जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे तर त्याच्या बरोबर बॉन्ड फॉर्मेशन करून एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार करते. ओके. रिंग फॉर्म मध्ये. सो अंडरस्टँड चिलेटिंग एजंट. Yes, ma'am. Yes, ma'am.
Yes, Next is the Yes, ma'am. wetting agent and surfactant. I am audible to all? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. The voice is clear? Yes. Yes, ma'am. Okay. That next excipient which is used in the preparation of the liquid dosage form is a wetting agent and the surfactant. Okay. That wetting agents are the routinely used in the pharmaceutical formulations, especially in the liquid dosage form, to create the homogeneous dispersion of solid particle in liquid vehicle. ओके, एक सारखे होमोजिनियसली एक समान जे काही सॉलिड पार्टिकल्स डिस्पर्स होत आहेत सस्पेन्शन मध्ये तर ते एकसारखं होमोजिनियसली डिस्पेन्स होण्यासाठी स्प्रेड होण्यासाठी हे वेटिंग एजंट ऍड केला जातो. सो दस द यूज ऑफ द वेटिंग एजंट्स अलाउज द रिमूवल ऑफ द adsorbed air and the easy penetration of the liquid vehicle into the core of the particle in short period of time. So ते काय वेटिंग एजंट काय करते जेव्हा सॉलिड पार्टिकल व्हेइकल मध्ये ऍड केले जातात जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट सस्पेन्शन मध्ये. तुमच्या पुढे बघा एक सस्पेन्शनचं आपण प्रिपरेशन करतोय ज्यामध्ये काय आहे एक सॉलिड पार्ट आहे आणि एक लिक्विड पार्ट आहे बरोबर ना. सस्पेन्शन मध्ये जे दोन बायफेजिक असतात दोन फेज असतात तर त्यामध्ये एक फेज असते ती सॉलिड असते एक फेज असते ती लिक्विड असते. जे काही तुमचा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे तो सॉलिड फॉर्म मध्ये असतो आणि दुसरा जो पार्ट आहे लिक्विड तो व्हेइकल असतो. ओके, आणि हे सॉलिड पार्टिकल आणि जे लिक्विड व्हेइकल आहे ते इनमिसिबल असतं बरोबर ना. इनसोल्युबल काय इनमिसिबल Insoluble. इनसोल्युबल असतात. सॉलिड पार्टिकल नॉर्मली काय असतं सॉलिड पार्टिकल जे असतात ते सोल्युबल असतात व्हेइकल मध्ये आणि त्याचे होमोजिनियस म्हणजे मोनोफेजिक सोल्युशन लिक्विड प्रिपरेशन होतं. पण इथे काय आहे बायफेजिक आहे ना. बायफेजिक लिक्विड प्रिपरेशन करतोय. सस्पेन्शन काय आहे बायफेजिक आहे आणि त्यामध्ये दोन फेज असतात. आता होमोजिनियस आहे बघा. होमोजिनियस म्हणजे किती फेज असणार आहे Single phase. One phase. सस्पेन्शन आहे का मोनोफेजिक लिक्विडोसिस फॉर्मचं एक्झाम्पल आहे जे फर्स्ट लाईन दिले तर ह्याचं एक्झाम्पल काय असणार आहे. म्हणजे मी काय शिकवते ह्याच्याकडे लक्ष आहे का तुमचं. जेव्हा इथे हेट्रोजिनस असेल ओके जिथे होमोजिनियस आहे तिथे हेट्रोजिनस असेल आणि डिस्पर्शन ऑफ सॉलिड पार्टिकल इन लिक्विड व्हेइकल असेल तर ते काय झालं बायफेजिक. ओके म्हणजे काय झालं सस्पेन्शन. आणि जेव्हा होमोजिनियस असेल तेव्हा ते काय असेल मोनोफेजिक. अंडरस्टँड. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. बरोबर ना. जे सस्पेन्शन साठी यूज केले ते कोणते होते ते कोणते एक्सिपियंट होते फ्लॉक्युलेटिंग एजंट. अजून कोणते होते कोणते होते सस्पेंडिंग एजंट होते ना बरोबर. Yes, ma'am. ओके जे सस्पेंडिंग एजंट आहेत ते सस्पेन्शन साठी आहे आणि जे वेटिंग एजंट्स आहेत ओके ते कशासाठी आहेत मोनोफेजिक लिक्विडोसिस फॉर्म. होमोजिनियस वरून तुम्हाला समजायला पाहिजे होमोजिनियस म्हणजे
सिंगल फेज म्हणजे कोणती फेज? मोनोफेज. मोनोफेज. ओके. आणि सस्पेन्शन आहे ते बायफेजिक आहे. ओके. त्यामध्ये सॉलिड काय आहे? इनसोल्युबल इन लिक्विड व्हेइकल. तुम्हाला समजलं का? वेटिंग एजंट हे होमोजेनियस साठी यूज केले आहे आणि सस्पेंडिंग आहे ते सस्पेन्शन साठी, जे की बायफेजिक लिक्विडोसिस फॉर्म आहे. ओके. आता ह्यामध्ये बघा, वेटिंग जो एजंट आहे तो काय करतो? जे काही तुमचे सॉलिड पार्टिकल्स असतील ते त्यामधील जे एअर आहे, ऍब्सॉर्ब जे एअर आहे ते बाहेर काढतं, रिमूव्ह करतं आणि त्यामध्ये लिक्विड व्हेइकल त्यामध्ये एंटर होतो, पेनिट्रेशन होतं. ओके. जे काही सॉलिड पार्टिकल आहेत त्याला पोर्स असतात आणि त्या पोर मध्ये काय असते? होल्स असतात. ओके. पोर्स म्हणजे होल्स असतात त्या सॉलिड पार्टिकलला आणि त्यामध्ये जनरली जेव्हा ते ड्राय फॉर्म मध्ये असतात तेव्हा त्यामध्ये काय असते? एअर असते. आणि जेव्हा ते लिक्विड मध्ये पेनिट्रेट होतात, ओके, जेव्हा ते लिक्विड मध्ये इनपुट केले जातात, फिल केले जातात, त्यावेळेस काय होतं? हे वेटिंग एजंट हेल्प करतात. जे काही तुमचं लिक्विड व्हेइकल आहे ते त्या पोर्स मध्ये एंटर होण्यासाठी हेल्प करतात. ओके. इझी करतात. So particle in the this process so it is a penetration of the liquid vehicle into that pore is a pore of that particle in the short period of time. तर हे वेटिंग एजंट ऍड केल्यामुळे काय होतं? जे काही पार्टिकलचे पोर्स असतात त्यामधील एअर आहे ती रिमूव्ह होते आणि त्यामध्ये इझिली जे काही लिक्विड व्हेइकल आहे ते इझिली त्यामध्ये पेनिट्रेट होतं, म्हणजे जातं. ओके. पोर्स मध्ये एअर निघून जाते आणि त्यामध्ये लिक्विड जे व्हेइकल आहे ते पेनिट्रेट होतं, त्या पोर्स मध्ये जातं. आणि हे वेटिंग एजंट असल्यामुळे काय होतं की कमी टाइम मध्ये होतं ते. ओके. जर तुम्ही वेटिंग एजंट जर त्यामध्ये ऍड केला नाही त्याला टाइम जास्त लागतो. सो इट रिक्वायर द हायर पिरियड ऑफ टाइम. सो ओके. जर वेटिंग एजंट ऍड नाही केला तर त्याला जास्त टाइम लागतो. सो इट रिड्यूस द इंटरफेशियल टेन्शन अँड इन्क्रीज द वेटिंग प्रॉपर्टी. जे काही तुमचे जे ड्राय फॉर्म मध्ये जो सॉलिड पार्टिकल्स असतील त्यामध्ये पोर्स असतील आणि त्या पोर्स मध्ये एअर आहे आणि हे लिक्विड व्हेइकल आहे, तर ह्याच्यामधील जे इंटरफेशियल टेन्शन असतं, ओके, तर ते रिड्यूस करतं आणि ते इझिली त्यामध्ये पेनिट्रेट होतं. ओके. जे लिक्विड आहे ते इझिली पेनिट्रेट. सो इट इज इन्क्रीजिंग द वेटिंग प्रॉपर्टी. वेटिंग एजंटचा रोल काय आहे? रिड्यूस द इंटरफेशियल टेन्शन बिटवीन दॅट सॉलिड पार्टिकल अँड द लिक्विड व्हेइकल अँड इन्क्रीज द वेटिंग प्रॉपर्टी. यामध्ये बघा एक्झाम्पल वेटिंग एजंटचे sodium rhylyl sulfate, and it is one of the best commonly used surface active agent. Okay. Such surfactants. Okay. So surfactants means त्याचे जे काय एरिया असतो ऍक्टिव्ह मीन्स डिझॉल्व्ह होण्यासाठी त्या वॉटर मध्ये, तर तो एरिया इन्क्रीज करतोय आणि त्याचं पार्टिकल इझिली त्यामध्ये डिझॉल्व्ह करतो. ओके. वेटिंग एजंटचा आणि सर्फॅक्टंटचा मोस्टली म्हणजे त्याचा काय जो रोल आहे तो सेम आहे बघा. So it is a surface active agent, means surfactant, and when it is dissolved in water, lower the contact angle of water and air in the spreadability of the water on the particle surface. Okay. जे काही तुमचा पार्टिकलचं सरफेस आहे सॉलिड त्यावरती वॉटर स्प्रेड करण्याचं ते इन्क्रीज करतं. सो इन्क्रीज द स्प्रेडेबिलिटी ऑफ द वॉटर अँड इन द वेटिंग एजंट to increase the penetration of liquid vehicle into the pores of solid particle. And in that surfactants
So spreadability of the water on the particle surface. Please understand. Hello, ma'am. Yes, ma'am. हाँ Ma'am, बोला. second point repeat करता का? The use of the weighting. ते explain करा फक्त ma'am. Okay, surfactant ना. Hello. Yes, ma'am. ह्या slide मधला second point, the use of the weighting agent. Okay, हाँ. This is ना. हो ma'am. Okay. So the use of the weighting agent म्हणजे हे त्याचा यूज काय आहे, जेव्हा तुम्ही सॉलिड पार्टिकल्स तुम्ही ड्राय फॉर्म मध्ये घेता, बरोबर आहे. सॉलिड पार्टिकल्स असतात ते ड्राय फॉर्म मध्ये असतात आणि त्यामध्ये काय असतात, जे लहान लहान पोर्स असतात त्यामध्ये, बरोबर आहे ना. आणि ते जेव्हा लिक्विड मध्ये ते तुम्ही त्यामध्ये पोर करता. ओके, म्हणजे तुम्ही एका बिकर मध्ये तुमचा व्हेइकल घेतलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही जो काय ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे सॉलिड फॉर्म मध्ये तो त्यामध्ये तुम्ही ऍड करता. ऍड केल्याबरोबर काय होतं, तर जे काही सॉलिड पार्टिकल्स असतात आणि जे लिक्विड व्हेइकल असतात त्यामध्ये एक इंटरफिशियल टेन्शन असतं. ओके, तर ते इझिली डिझॉल्व किंवा मिक्स होत नाही, त्यामध्ये एक टेन्शन तयार होतं आणि त्यामुळे काय होतं की त्याला त्यामध्ये मिक्स होण्याला किंवा डिझॉल्व होण्याला वेळ लागतो. ओके, तर हे वेटिंग एजंट काय करतात, जे काही ते पोर्स असतात सॉलिड पार्टिकल्स मधील जे पोर्स असतात, स्मॉल स्मॉल त्यामध्ये होल्स असतात आणि त्या होल्स मध्ये काय असतं, एअर असते. आणि वेटिंग एजंट काय करतं, ती एअर असते ती रिमूव्ह करते. ओके, अलाउज द रिमूव्हल ऑफ द ऍब्सॉर्ब्ड एअर. जे काही त्या पोर्स मध्ये एअर असेल ते रिमूव्ह करते आणि इझी द पेनिट्रेशन ऑफ द लिक्विड व्हेइकल इनटू द पोर्स. म्हणजे ती एकदा का एअर त्यामधून निघाली तर ते त्यामध्ये लिक्विड व्हेइकल त्यामध्ये पेनिट्रेट व्हायला, पेनिट्रेट म्हणजे त्यामध्ये जायला, ओके, आतमध्ये त्या होल्स मध्ये पोर्स मध्ये जायला इझी होतं. आणि एकदा का ते पोर्स मध्ये ते लिक्विड व्हेइकल पेनिट्रेट झालं का ते इझिली एक होमोजिनियस म्हणजे ते डिझॉल्व होतं आणि एक होमोजिनियस प्रिपरेशन तुम्हाला मिळेल. ओके, अंडरस्टँड? येस मॅम. आणि सरफॅक्टन्स मीन्स when it is a dissolve in water, जेव्हा ते वॉटर मध्ये डिझॉल्व केले जातं. सो लोअर द कॉन्टॅक्ट अँगल ऑफ द वॉटर, त्यामध्ये कॉन्टॅक्ट जो वॉटर बरोबर असतो तो कमी असतो आणि त्यामध्ये काय होतं की जेव्हा सरफॅक्टंट जेव्हा त्यामध्ये ऍड केला जातो तर ते काय होतं की त्या पार्टिकलचे जे सरफेस असतात त्यावरती वॉटरचं जे स्प्रेडेबिलिटी असते ते इन्क्रीज करतात. ओके, म्हणजे वॉटरमध्ये ते स्प्रेड होऊन ते इझिली डिझॉल्व होतात, म्हणजे त्याचा सरफेस एक प्रकारे वाढवून त्यामध्ये ते डिझॉल्व होतं. ओके, अंडरस्टँड? येस मॅम. येस मॅम. Yes, ma'am. 10 मिनिटचा ब्रेक घेऊया. 4ला कनेक्ट व्हा. हॅलो मॅम. हा, लेफ्ट होऊ नका. हा बोला. मैम ब्रेक द्या, पण मला फक्त ये सांगा कि दोनों में डिफरेंस क्या होता है, मतलब मेन डिफरेंस क्या है वेटिंग एजेंट एंड सरफेक्टेंट में? काय काय? वेटिंग एजेंट और सरफेक्टेंट में मेन डिफरेंस क्या है? ह्यामध्ये बघा वेटिंग एजंट म्हणजे आता तुम्हाला सरफॅक्टंट म्हणजे काय होतं की त्याचं जो सरफेस जे एजंट म्हणजे सॉरी जो पार्टिकलचं जो सरफेस आहे तो इन्क्रीज करतं, ऍक्टिव्ह करतं त्यामध्ये डिझॉल्व होण्यासाठी. ओके, त्यामुळे सरफॅक्टंटला काय म्हणतात, सरफेस ऍक्टिव्ह एजंट.
आणि वेटिंग एजंट मध्ये काय केलं जातं, जे काही ऑलरेडी त्यामध्ये पोर्स असतात त्यामध्ये लिक्विड एंटर केलं जातं आणि ह्यामध्ये काय केलं जातं, सर्फॅक्टंट मध्ये ते जो काही तो सरफेस एरिया आहे पार्टिकलचा त्याला ऍक्टिव्ह केलं जातं त्यामध्ये डिझॉल्व्ह होण्यासाठी, ओके, किंवा ते स्प्रेड होण्यासाठी. समजलंय का? वेटिंग एजंट मध्ये काय केलं जातं, ज्या पोर्स मध्ये जो एअर आहे ती रिमूव्ह केली जाते आणि त्यामध्ये लिक्विड, म्हणजे ही इनर पोर्सेस आहे, सॉरी, वेटिंग एजंट मध्ये काय केलं जातं, तर ते पोर्स मध्ये फेकलं जाते आणि सर्फॅक्टंट मध्ये काय केलं जाते बघा, जे काही पार्टिकल्स आहे त्याचा सरफेस आहे, वरचा जो सरफेस आहे त्याला ऍक्टिव्ह केलं जातं डिझॉल्व्ह होण्यासाठी. ओके, येस मॅम, समजलं. ओके, त्या आतमध्ये जात नाही, पेनिट्रेट होते का. सर्फॅक्टंट मध्ये बघा, जेव्हा सर्फॅक्टंट ऍड केलं जातं तुमच्या लिक्विडच्या प्रिपरेशन साठी, तर ते काय करते, फक्त पार्टिकल जो आहे त्याचा सरफेस एरिया आहे आउटसाइड, जो बाहेरील सरफेस आहे, ओके, तर तो ऍक्टिव्ह केला जातो. आणि वेटिंग मध्ये काय आहे की इनर पार्ट ऑफ दॅट पार्टिकल आतमध्ये एकदम त्या पोर्स मध्ये जाऊन ते लिक्विड त्यामध्ये पेनिट्रेट होते आणि सर्फॅक्टंट मध्ये काय आहे, फक्त सरफेस, त्याच्या नावातच आहे बघा, सर्फॅक्टंट मध्ये सरफेस. ओके, सरफेस ऍक्टिव्ह एजंट. जो काही पार्टिकलचा सरफेस आहे वरचा, फक्त जो आउटसाइडचा जो कॉन्टॅक्ट मध्ये येतोय लिक्विडच्या, तोच फक्त ऍक्टिव्ह केला जातो आणि त्यामध्ये डिझॉल्व्ह करण्याचे ते इन्क्रीज करतात रेट. ओके, त्या वॉटर मध्ये किंवा जे काही तुमचं व्हेकल तुम्ही यूज केलेलं आहे त्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन ते होमोजिनियस एक तुम्हाला प्रिपरेशन मिळेल. ओके, समजलं सर्फॅक्टंट म्हणजे काय? फक्त आउटर लेअर, जो आउटर साइड आहे पार्टिकलचा सरफेस आहे तो ऍक्टिव्ह होतोय आणि वेटिंग एजंट मध्ये काय आहे, इनर साइड, म्हणजे एकदम त्याच्या पोर्स मध्ये ते लिक्विड जाऊन ते डिझॉल्व्ह करण्याचा, म्हणजे त्याचा रेट इन्क्रीज करतो. ओके, अंडरस्टँड? समजलं का ह्यामधील डिफरन्स काय आहे? येस मॅम, समजलं. ओके.